कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ऐन उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे। तोंडसुरे आणि खारगाव खुर्द या गावांसह परिसरातील 9 गावे आणि 10 वाड्यांचा पाणी प्रश्न गंभीर बनला असून ग्रामस्थांना आता पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे। तोंडसुरे गावात पाभरे धरणावरील प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्याने नागरिक जंगलातील झऱ्यांवर अवलंबून होते। मात्र वाढत्या उकाड्यामुळे हे झरे देखील आटल्याने ग्रामस्थांवर गढूळ आणि अस्वच्छ विहिरीचे पाणी पिण्याची वेळ आली आहे। पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दुसरीकडे खारगाव खुर्द गावात तब्बल 25 वर्षांनंतर प्रथमच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत। जनावरांचे पाणवठे देखील कोरडे पडल्याने पशुधनाचा प्रश्न गंभीर बनलाय। कोट्यावधी रुपये खर्च करूनही अनेक पाणी योजना प्रभावीपणे कार्यान्वित नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय। या संपूर्ण परिस्थितीत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याची टीका तोंडसुरे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी केली आहे। ह्याला प्रशासन गंभीर नाहीच आहे। त्याचबरोबर इथले लोकप्रतिनिधी आहेत, खासदार, आमदार, मंत्री महोदय हे सुद्धा गंभीर नाही आहेत। आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यामध्ये ते गुंतलेत। लोकांना वाऱ्यावर सोडलंय। मागच्या निवडणुकीमध्ये लोकांनी वन साइड मतदान केलं, पण लोकांना गृहीत धरलंय आणि ही म्हणून परिस्थिती निर्माण झालेली आहे। 3 वर्षापूर्वी खासदार आपले ज्यावेळेस त्याचं पाण्याचं भूमिपूजन करतायत आणि जवळजवळ 3-4 वेळा त्यांच्या निवासस्थानी मिटिंग झाल्या, तरी देखील प्रशासन त्यांचं ऐकत का नाही? प्रशासन त्यांना कारण मोजत का नाही? काय नेमका प्रकार आहे? लोक मोठे सम्राट पडलेले आहेत आणि म्हणून लोकांचा उद्रेक होणार आहे। सगळे लोक रस्त्यावर उतरणार आहेत, अशी परिस्थिती आहे। पाण्याचे दर महिना 8 दिवस पाणी आम्हाला मिळतं। मग 8 दिवस पाणी मिळाल्यानंतर आम्ही ग्रामसेवक आपल्या सरपंचाला विचारलं की आम्हाला पाणी का नाही इकडे सोडत, तर म्हणतात पाईप फुटतात, पाईप दुरुस्त करा। बरं वर्षभरात पाणी नाही मिळत, दर महिन्याला ते पाईप फुटतात। मग वर्षभरात असेच चालले आमचं पाण्याचे दुष्काळ बघाल। मग कसं आम्हाला पाणी मिळणार? म्हातारी मोरी माणसं कशी पाण्याला जाणार? विहिरीवरून त्यांना हंडा येत जात नाही, नलाच्या पाण्यावर अवलंबून असतं त्यांचं। मग हे वर्षभरात मे मध्ये मुंबईवाले लोक आले, त्यांना पाणी मिळत नाही, ते आम्हाला गावकऱ्यांना लोक तुम्ही पाण्या ऑफिसमध्ये जात नाही, तुम्ही चौकशी करत नाही। चौकशी केल्यानंतर सरपंच म्हणतात की येईल पाणी, पाईप दुरुस्त होतात, असं चाललंय। मग काय ह्याच्या पुढे बोलणार सरपंचाला? आम्ही सदस्य लोकांना पण बोलतात तुम्ही तरी तिथे जाऊन चौकशी करा।